मी आलो आहे आज पुण्यामधील सगळ्यात हॉन्टेड प्लेस पॅन कार्ड क्लबमध्ये. बघूयात मला इथं भूतं भेटता की नाही. असं म्हणतात की या क्लबमध्ये खूप साऱ्या हॉन्टेड गोष्टी आहेत. ह्याच बघण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलो होतो. मेन एंट्री जेव्हा मी घेतली तर तेव्हा मला इथे गार्डने अडवलं आणि इथं जाण्याची परवानगी दिली नाही. तर मी पण ठरवलं की मी बॅक साईडने इथे एंट्री करणार. इथे साईडने एक रस्ता होता जंगलातून, मी तिथून घुसलो आणि इथे एंट्री केली. स्टार्टिंगला मेन चॅलेंज माझ्यासाठी हा होता इथे की गार्डपासून लपून मला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. पण मी जेव्हा या फर्स्ट घरामध्ये घुसलो ना मित्रांनो, लिटरली स्टार्टिंगला तर काही वाटलं नाही मला, पण नंतर मला इथे गोष्टी थोड्याशा बिघडायला सुरुवात झाली. ही जी बिल्डिंग होती ही मेन बिल्डिंग नव्हती, त्याच्या अलीकडची बिल्डिंग होते. पण तरीही मला इथं खूप साऱ्या एंटिटीज असा फील होत होत्या. स्टार्टिंगला मी जेव्हा घुसलो फर्स्ट फ्लोअर कंप्लीट केला, खालच्या फ्लोअरला जेव्हा गेलो तर खालच्या फ्लोअरला माझ्यासोबत काहीतरी एक सीन घडला. इथे थोडा वेगळाच होता माझ्यासाठी. मला वाटलं नव्हतं की दिवसा ढवळे पण अशा गोष्टी मला फील होऊ शकतात या ठिकाणी. स्टार्टिंगला सगळं नॉर्मल होतं, इथं काही वेगळं वाटत नव्हतं. पण या ठिकाणी मला एक अशी गोष्ट दिसली की त्याच्यावरती मला बिलीव्ह झालं नाही. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की माझ्या चेहऱ्यावरची इम्प्रेशनवरून तुम्हाला कळेल की मला खरंच समोर काहीतरी दिसलं होतं या ठिकाणी. माझं बोलत चाललं होतं आणि ह्या ठिकाणी मला असं वाटलं की समोर कोणतरी बघतोय माझ्याकडे एका रूममधून. मी 2 मिनिटं थांबलो आणि चेक करत होतो, पण मला इथे काही भेटलं नाही. पण माझी इतकी फाटली होती, मी डायरेक्ट बिल्डिंग सोडून बाहेर निघून आलो. मी जेव्हा बिल्डिंगच्या बाहेर आलो आणि आसपासच्या परिसरात हिंडत होतो, माझा हा मेन चॅलेंज नव्हता. मला जायचं होतं या मोठ्या बिल्डिंगमध्ये या ठिकाणी. बट समोर जेव्हा मी निघालो तेव्हा माझ्यासोबत एक वेगळा सीन घडला. इथे माझ्या डोक्यावरती फार कावळे फिरायला सुरुवात झाली. ते बी फार मोठ्याने काव करत. बिल्डिंग माझ्या समोरच होती आणि मी बिल्डिंगमध्ये घुसायला चाललोच होतो आणि मी घेतली आज माउंटन ड्यू. डरकी माँ को प्रणाम, डरकी माँ को प्रणाम. फटी पडी आहे दिवसा ढवळे माझी इथे. रात्री तर बाप फाटून होता तीन भाई. खोटं सांगत नाही मित्रांनो, दिवसा फाटलेली आहे. रात्रीची वाट बघण्याची गरज नाही. दिवसा फाटलेली एवढा वेळ. आणि इथं झाला सीन. बिल्डिंग राहिली लांब, मला इथं बघितलं गार्डनी आणि मी सुटलो रिटर्न पळत. पुढं काय झालं बघण्यासाठी फॉलो करा.